आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आता दुरंगी। ॲडव्होकेट सागर रोडे यांनी घेतला उमेदवारी अर्ज माघारी। ॲडव्होकेट काकासाहेब गुंड विरोधात ॲडव्होकेट प्रवीण करंजकर यांच्यामधील अटीतटीचा सामना। कोण होणार बार्शी बार असोसिएशनचा अध्यक्ष? नमस्कार, मी नीता देव। बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। अत्यंत बुद्धिजीवी क्षेत्र म्हणजे वकील। अशा या विधी सेवा करणाऱ्या वकिलांच्या क्षेत्रातील निवडणूक म्हणजे अत्यंत महत्त्वाची। सोलापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर आणि तालुका असणाऱ्या बार्शीतली वकिली क्षेत्र ही अत्यंत महत्त्वाचंच। अनेक वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या बार्शी बार असोसिएशनच्या निवडणुकीला यंदा वेगळं महत्त्व लाभलंय। दिनांक 22 जानेवारी रोजी बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे। मी यापूर्वीही असं म्हटलं होतं की बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमागचं राजकारण लपून राहिलेलं नाही। मी नीता देव पुन्हा एकदा हेच सांगते की बार्शी बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडणुकीमागचं राजकारण हे आता लपून अजिबात राहिलेलं नाही। मी कोणाचं नाव नाही घेणार, पण या निवडणुकीमधलं राजकारण उघड आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। खरं तर ॲडव्होकेट सागर रोडे यांच्यासारखे 28 वर्ष विधी क्षेत्रात सेवा बजावणारे विधिज्ञ उमेदवारी अर्ज माघारी घेतील अशी अपेक्षाच नव्हती, पण त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि ही निवडणूक अतिशय अटीतटीची, चुरशीची, दुरंगी बनली। आता बार्शी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 2 वेळा अध्यक्षपद भूषवलेले माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण करंजकर आणि 2 वेळा अध्यक्षपद भूषवलेले माजी अध्यक्ष ॲडव्होकेट काकासाहेब गुंड यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे। त्यामुळे पूर्णपणे निवडणुकीमध्ये चुरस आहे, स्पर्धा आहे। दोघांचीही वकिली क्षेत्रामधली कारकीर्द आणि सेवा ही चांगली भूषणावह आहे। दोघांची प्रतिमा चांगली आहे, दोघांचाही वकिलीमधला संपर्क चांगला आहे। पण या निवडणुकीची विश्लेषक या निमित्ताने मी सांगते की आपल्या सर्वांना माहीतच आहे, बार्शी तालुक्याचं राजकारण हे प्रत्येक क्षेत्रात आहेच। पाहूयात कोणत्या राजकीय नेत्याचा प्रभाव या निवडणुकीत उमटतो ते। यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।